नमस्ते विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.2 बघणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सराव संच 1.1 मध्ये एका चलाचा लोप करून दोन चलातील रेषीय समीकरणे कशी सोडवायची हे आपण बघितलं. आता या व्हिडिओमध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरणांचा उकल आलेखाच्या सहाय्याने आपण ते शोधणार आहोत. ओके, चला तर सुरू करूया. मागील इयत्तेत दोन चलातील रेषीय समीकरणांचा आलेख ही एक सरळ रेषा असते असे आपण अभ्यासले आहे, जी क्रमित जोडी दिलेल्या समीकरणांचे समाधान करते. ती जोडी त्या समीकरणांची उकल असते. तसेच ती क्रमित जोडी त्या समीकरणांच्या आलेखावरील एक बिंदू दर्शवते. उदाहरण 2x वजा y बरोबर 4 या समीकरणाचा आलेख काढूया. या ठिकाणी आता 2x वजा y बरोबर 4 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी x y च्या 4 क्रमित जोड्या मिळवूया. तर या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम x ची किंमत आपण इथे किती घेतली तर ती 0 घेतली आणि दिलेल्या समीकरणामध्ये म्हणजे या समीकरणामध्ये आपण सर्वप्रथम x ची किंमत 0 टाकणार, म्हणजे 2 गुणिले 0 वजा y बरोबर इथे किती आले तर 4, म्हणजेच वजा y, या दोघांचा गुणाकार 0 येणार. वजा y बरोबर 4 म्हणजेच y बरोबर ऋण 4, म्हणजे आपल्याला पहिला बिंदू या ठिकाणी मिळाला. याचबरोबर दुसरा बिंदू इथे बघा, या ठिकाणी देखील x ची किंमत किती लिहिणार आपण 2, म्हणून या ठिकाणी दिलेली x ची किंमत किती आहे तर ती 2, पुन्हा 2 गुणिले 2 वजा y बरोबर किती तर 4, आणि 2 गुणिले 2 किती आले तर 4. या 4चं पक्षांतर करणार, तो डावीकडे आणणार, तो ऋण होणार, आणि ऋण y पलीकडे जाणार, तो धन होणार, म्हणून y बरोबर किती आले तर ते 0. आणि या प्रकारे देखील पुढच्या किमती आहेत. पुन्हा इथे x ची किंमत किती येणार 3 घेणार, 3 दुने 6. ओके, 7 न पुन्हा या 4चं पक्षांतर करणार, तो डावीकडे येणार, 7 न 4 गेलेत 2 आलेत, आणि y चं पक्षांतर करणार, म्हणजेच या ठिकाणी y ची किंमत आपल्याला किती मिळेल तर ती 2 मिळेल. यानंतर x ची किंमत किती घेतली तर वजा 1, 2 गुणिले ऋण 1 ऋण 2 होणार, आणि 4चं पक्षांतर करणार, ऋण 4 ऋण 2 आणि ऋण 4, म्हणून y बरोबर किती आले तर ते ऋण 6. ओके, आणि या प्रकारे आपल्याला हे इथे बिंदू मिळाले, आणि हेच आपण काय करणार तर ते आलेख कागदावरती ते स्थापन केलेले. आलेख कागदावरती आपण सर्वप्रथम x अक्ष आणि y अक्ष घेत असतो, आणि हे अक्ष घेतल्यानंतर इथे वर लिहित असतो की प्रमाण दोन्ही अक्षांवर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. ओके, आता बिंदू या ठिकाणी आपण स्थापन करणार आहोत. गेल्या वर्षी 9वी मध्ये तुम्ही हे शिकलेला आहात, 0 आणि ऋण 4. x ची किंमत 0 आहे, म्हणजे निश्चितच तो बिंदू कुठे तर तो y अक्षावरती आहे, तो या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर 2 आणि 0, या ठिकाणी y चा निर्देशक किती आहे तर 0, म्हणून तो बिंदू x अक्षावरती आहे आणि तो धन बाजूकडे आहे, हे इथे आलेला आहे तो. नंतर 3 आणि 2, x चा निर्देशक 3 आणि y चा निर्देशक 2, या प्रकारे हे बिंदू इथे आपल्याला स्थापन करता येतात. आणि त्याचबरोबर ऋण 1 आणि ऋण 6 हा बिंदू तिसऱ्या चरणात जाईल. नंतर हे बिंदू जर जोडले असता यातनं जाणारी रेषा 1 आणि 1च ही रेषा असते. ओके, तर बघा आता या ठिकाणी दोन चलातील रेषीय समीकरणाचा आलेख काढताना खालील पायऱ्या ध्यानात घ्या. दिलेल्या समीकरणासाठी किमान 4 क्रमित जोड्या म्हणजे बिंदूंचे निर्देशक शोधा. खर तर 2च बिंदू आवश्यक असतात, परंतु जर समजा आपलं आकडेमोड जर चूक आली तर त्यासाठी आपण इथे 4 बिंदू घेत असतो. आलेख कागदावर x अक्ष व y अक्ष निश्चित करून बिंदू स्थापन करा. सर्व बिंदू एक रेषेय येतील त्या बिंदूतून जाणारी रेषा काढा, आणि या प्रकारे आपण तो त्या दिलेल्या रेषेचा आपण आलेख काढत असतो. चला तर या ठिकाणी पुढे आता y बरोबर 2, आता एक रेषा आहे y बरोबर 2, मग ती रेषा आपल्याला कशी लिहिता येईल 0x अधिक y बरोबर 2, हे समीकरण सोयीसाठी y बरोबर 2 असे लिहितात. या समीकरणाचा आलेख
एक्स अक्षाला समांतर असतो. हे आपण 9वीतच बघितलेलं आहे. एक्स निर्देशक कोणताही घेतला तरी प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक हा कसा असणार आहे, तर तो 2च असणार आहे. म्हणजे या ठिकाणी बघा y बरोबर किती, तर 2, किंवा या समीकरणात तुम्ही जर किंमत भरली x बरोबर 1, 1 गुणिले 0 किती होणार, तर 0. y बरोबर 2, x ची किंमत 4 घेतली, 0 गुणिले 4 ते देखील 0 आले, y ची किंमत 2. या प्रकारे आपल्याला सर्व निर्देशक मिळतात. आणि हे बिंदू जर आपण स्थापन केले, पहिला बघा 1 आणि 2 पहिल्या चरणात गेला, 4 आणि 2 पहिल्या चरणात, आणि ऋण 3 आणि 2 हा दुसऱ्या चरणात. या बिंदूतून जाणारी रेषा 1 आणि 1च असते आणि ती एक्स अक्षाला समांतर असते. आता त्याचप्रमाणे तसंच x अधिक 0 y बरोबर 2 हे समीकरण x बरोबर 2 असे लिहितात, आणि त्याचा आलेख जर आपण इथे काढला तर तो y अक्षाला समांतर असतो. या दोन्ही रेषांचा छेदनबिंदू बघा 2,2 इथे येणार आहे. ओके, म्हणजे x चे निर्देशक ज्या बिंदूला ते छेदतात त्या बिंदूचे x निर्देशक 2 आणि y निर्देशक देखील या ठिकाणी 2. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी या आलेखाच्या साहाय्याने या दोन्ही समीकरणांची उकल आपण शोधलेली आहे. ओके, आता बघूया महत्वाचा भाग या ठिकाणी. एक सामायिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धत ही सर्वाधिक महत्वाची आहे. सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड. या ठिकाणी पहिलं समीकरण बघा, x अधिक y बरोबर 4 आणि 2x वजा y बरोबर 2 या समीकरणाचे आलेख काढून त्याचे निरीक्षण करू. x अधिक y बरोबर 4. ओके, आता या ठिकाणी x ची किंमत सर्वप्रथम किती घेतली, तर ती ऋण 1 घेतली. मग इथे ऋण 1 घेतली, मग काय ते सोडवणार आपण. ऋण 1 अधिक y बरोबर 4. आपल्याला y ची किंमत शोधायची आहे. या ऋण 1चं पक्षांतर करणार. 4 अधिक 1 बरोबर किती आले, तर 5. म्हणजेच निर्देशक किती आली, ऋण 1 आणि 5. त्यानंतर x ची किंमत किती घेतली, 4 घेतली. ओके, 4 अधिक y बरोबर 4. दोन्ही बाजूचे 4 4 गेले. y ची किंमत किती आली, तर 0. म्हणून निर्देशक किती आला, 4 आणि 0. त्यानंतर x ची किंमत 1 घेतली. पुन्हा एकाचं पक्षांतर करणार, उजवीकडे जाणार, तो ऋण होणार. y बरोबर 4 वजा 1 किती आले, तर 3 आले. यानंतर x ची किंमत आपण इथे 6 घेणार. ओके, 6 अधिक y बरोबर 4. ओके, या ठिकाणी आपण 6 अधिक y बरोबर किती, इथे 4. पुन्हा 6चं पक्षांतर करणार, तो ऋण होणार. 4 वजा 6 म्हणजे किती येणार, तर ते वजा 2. या प्रकारे आपल्याला हे पहिल्या समीकरणासाठी इथे निर्देशक मिळतील. त्यानंतर दुसरं समीकरण बघा, 2x वजा y 2x वजा y बरोबर 2. या ठिकाणी x ची किंमत 0 जर घेतली तर 0 गुणिले 2 तर ते 0 होतील. ऋण y बरोबर 2 म्हणजेच y ची किंमत किती आली, तर ती ऋण 2 आली. त्यानंतर x ची किंमत 1, 2 गुणिले 1 2 वजा y बरोबर 2. दोन्ही बाजूचे 2 2 गेले. ऋण y बरोबर 0, म्हणून y बरोबर किती आले, तर ते 0 आले. त्यानंतर x ची किंमत किती घ्यायची, तर ती 3 घ्यायची. 2 गुणिले 3 किती आली, तर 6 वजा y बरोबर 2. म्हणून 6 वजा 2 बरोबर y. y बरोबर किती आले, तर ती 4 आले. ओके, या प्रकारे आपल्याला सर्व निर्देशक मिळतील. आणि शेवटी x ची किंमत किती घेतली, तर ती ऋण 1. ओके, जर ऋण 1 घेतली तर 2 गुणिले ऋण 1 म्हणजे ऋण 2 वजा y बरोबर इथे किती आले, तर 2. या y चं पक्षांतर करणार, ऋण 2 आणि y बरोबर किती आले, तर ऋण 4. आणि हे सर्व आपल्याला इथे निर्देशक मिळाले. आता हेच बिंदू काय करणार आपण, ते आलेख कागदावरती स्थापन करणार. पुन्हा नेहमीप्रमाणे x अक्ष y अक्ष इथे प्रमाण लिहिणार. हे सर्वाधिक महत्वाचं आहे. पहिला बिंदू बघा, ऋण 1 आणि 5 म्हणजे x निर्देशक ऋण आहे, y धन आहे, म्हणून तो पहिल्या चरणात. त्यानंतर 4 आणि 0 y ची किंमत किती आहे, तर ती 0 आहे, तो बिंदू x अक्षावरती असणार आहे. 1 आणि 3 पहिल्या चरणात. 6 आणि ऋण 2 y ची किंमत ऋण x धन आहे, तो चौथ्या चरणात. आणि हे बिंदू स्थापन झाल्यानंतर ते आपण जोडणार आणि त्याच्या शेजारी, त्या रेषे शेजारी x अधिक y बरोबर 4 म्हणजे हे समीकरण त्या रेषेचं आहे असं आपण इथे दाखवतो. त्याचप्रमाणे 2x वजा y बरोबर 2 हे बिंदू इथे या ठिकाणी स्थापन करणार. 0 आणि ऋण 2, x ची किंमत 0, y ची ऋण. ओके,
म्हणजेच तो ऋण y अक्षावरती जाणार या ठिकाणी. ओके. त्यानंतर 1 आणि 0. ओके. म्हणजे x ची किंमत 1 आणि y ची 0 x अक्षावरती जाणार. त्यानंतर 3 आणि 4 या ठिकाणी 3 आणि 4 घेणार पहिल्या चरणात. ऋण 1 आणि ऋण 4. ओके. आणि सर्व बिंदू इथे जोडणार. या सर्व बिंदूतून जाणारी एकच रेषा असणार आहे आणि ती ही रेषा, त्यावर रेषेवरती त्याचं समीकरण. या दोन्ही रेषा आता ज्या बिंदू छेदतात तो बिंदू किती आहे? 2,2. म्हणजेच 2x बरोबर 2 आणि y बरोबर 2 हे दिलेल्या 2 एकसामायिक समीकरणांची काय तर ती उकल आहे. म्हणजे आपण 2 एकसामायिक समीकरणांची उकल आलेखाच्या साहाय्याने आपण ती सोडू शकतो. ओके. आता यानंतर हीच दोन्ही समीकरणे निरसन पद्धतीने सोडून या उकलीचा पडताळा घेऊ. x अधिक y बरोबर 4, 2x वजा y बरोबर 2. या दोन्ही समीकरणांची आपण इथे जर बेरीज केली तर काय होणार? तर या ठिकाणी हे दोन्ही ऋण y धन y जाणार. x अधिक 2x किती आले? तर या ठिकाणी 3x. 4 अधिक 2 किती आले? तर 6. आणि म्हणून x बरोबर 6/3. x ची किंमत किती आली? तर ती 2 आली. हीच x ची किंमत कुठल्या पण एका समीकरणात लिहिणार. x बरोबर आपण इथे 2 लिहिलं, 2चं पक्षांतर करणार. म्हणजेच y बरोबर इथे किती येणार? 4 वजा 2 किती येणार? तर ती 2. ओके. आणि या ठिकाणी आपल्याला तीच उकल मिळाली. x ची किंमत 2 आणि y ची देखील 2. हीच उकल आपल्याला कशाच्या सहाय्याने मिळाली होती? तर ते आपण आलेखाच्या सहाय्याने आपल्याला त्याचा पडताळा झाला. ओके. म्हणून 2 एकसामायिक समीकरणे सोडवण्याची ही दुसरी पद्धत आहे, बाय ग्राफिकल मेथड. ओके. आता यानंतर आपण सुरू करणार आहोत सराव संच 1.2. यानंतर सुरू करूया सराव संच 1.2. आता पहिला प्रश्न. पुढील एकसामायिक समीकरणे आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा. या प्रकारचा प्रश्न तुम्हाला कृतीयुक्त प्रश्नासाठी तो विचारला जाऊ शकतो. आता या ठिकाणी समीकरण बघा. पहिलं काय घेतलं? x अधिक y बरोबर 3. x ची किंमत 3 आहे. मग y ची किंमत किती येणार या ठिकाणी? तर ती 0. आणि इथे दिलेलीच आहे ती आपल्याला. y ची किंमत इथे 5 घेतलेली आहे. म्हणजेच x ची किंमत किती येणार? तर या 5चं पक्षांतर करणार, तो उजवीकडे जाणार, ऋण होणार. आणि म्हणून इथे 3 वजा 5 म्हणजेच x ची किंमत किती आली? तर ती ऋण 2. ओके. म्हणून या ठिकाणी ते ऋण 2 लिहिणार. आणि निर्देशक किती येणार? ऋण 2, 5 या प्रकारे. त्यानंतर या इथे y ची किंमत आपल्याला दिलेली आहे. म्हणजेच काय? x अधिक 3 y ची किंमत बरोबर 3. दोन्ही बाजूचे 3 3 गेले किंवा 3चं पक्षांतर केल्यानंतर 3 वजा 3 किती होतील? तर ते 0 होतील. म्हणजेच इथे x ची किंमत किती? तर 0. आणि या प्रकारे आपण ही सारणी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. म्हणून हा प्रश्न, ही सारणी 2 मार्क्सच्या कृतीसाठी तुम्हाला ती येऊ शकते. ओके. यानंतर त्यातलाच पुढचा प्रश्न. पुढची सारणी आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची आहे. x वजा y बरोबर 4. y ची किंमत या ठिकाणी किती? तर 0 आहे. म्हणजेच x किती येणार? तर y ची किंमत आपण 0 लिहिली बरोबर 4. x बरोबर इथे किती? तर 4. म्हणजेच या ठिकाणी आपण 4 लिहिलेला आहे. आणि कंसात 4, 0. त्यानंतर x बरोबर ऋण 1. इथे ऋण 1 लिहिला. ऋण 1 वजा y बरोबर 4. आणि म्हणून ऋण 1 वजा 4 बरोबर y. म्हणून y ची किंमत या ठिकाणी किती आली? तर ती ऋण 5. ओके. म्हणून आपण इथे लिहिणार ऋण 5. ऋण 1 आणि ऋण 5 या ठिकाणी ते लिहिताना देखील ऋण 1, ऋण 5. त्यानंतर पुढच्या दोन्ही किमती आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहे. आणि या प्रकारे आपण ही सारणी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढील एकसामायिक समीकरणे आलेखाने सोडवा. त्यातलं पहिलं समीकरण x अधिक y बरोबर 6, x वजा y बरोबर 4.
दिलेली समीकरणे आलेखाने सोडवण्यासाठी एक्स आणि वाय निर्देशकांच्या क्रमित जोड्या मिळवण्यासाठी पुढील सारण्या तयार करू. या ठिकाणी बघा, पहिली सारणी एक्स अधिक वाय बरोबर 6. एक्सची किंमत 0 घेतली इथे, तर वायची किंमत 6. म्हणजे दोघांची बेरीज किती आली पाहिजे? एक्सची किंमत 2 घेतली तर 2चं पक्षांतर करणार, 6 वजा 2 4 आले. एक्सची किंमत 3 घेतली, वाय बरोबर 6 वजा 3 3 आले. एक्सची किंमत 4 घेतली, वाय बरोबर 6 वजा 4, वायची किंमत किती आली तर 2. आणि हे आपल्याला सर्व निर्देशक मिळाले. यानंतर पुढचं समीकरण एक्स वजा वाय बरोबर 4. ओके, पुन्हा या ठिकाणी एक्सची किंमत 0 घेतली, ऋण वाय बरोबर 4, म्हणून ऋण वाय बरोबर 4 म्हणजेच काय, वाय बरोबर ऋण 4. एक्सची किंमत 1 घेतली. ओके, पुन्हा वायचे या बाजूला पक्षांतर करणार, उजवीकडे जाणार म्हणजे तो धन होणार, आणि 4चं डावीकडे पक्षांतर करणार म्हणजे 1 वजा 4 बरोबर वाय. 1 अधिक 1 वजा 4, या प्रकारे 1 वजा 4 बरोबर वाय. म्हणजेच आपल्याला वायची किंमत किती मिळाली तर ऋण 3. त्यानंतर एक्सची किंमत 4 घेतली, दोन्ही बाजूने 4 4 गेले, ऋण वाय बरोबर 0 म्हणजेच वाय बरोबर 0. त्यानंतर एक्सची किंमत आपण इथे किती घेतली तर 5. ओके, इथे 5 वजा वाय बरोबर 4, म्हणून 5 ऋण 4 बरोबर वाय. वायची किंमत किती मिळाली तर 1. हे सर्व बिंदू या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत. आता हे बिंदू आपण काय करणार तर ते आलेख कागदावरती ते स्थापन करणार. ठिकाणी पुन्हा बघा, आपण एक्स अक्ष काढलेला आहे, वाय अक्ष आणि प्रमाण दोन्ही अक्षांवर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. ओके, आता बघूया. सर्वप्रथम एक्स अधिक वाय बरोबर 6. लक्षात येण्यासाठी आपण इथे सारणी देखील घेतलेली. पहिला बिंदू बघा, एक्सची किंमत 0, वाय 6, म्हणजे दिलेला बिंदू हा वाय अक्षावरती आहे. ओके, तर या ठिकाणी पहिला झाला बिंदू. 2 आणि 4 पहिल्या चरणात, x2 वाय 4, नंतर x3 आणि वाय पण 3, तिसरा बिंदू झाला. 4 आणि 2 या ठिकाणी 4 आणि 2 घेतलेले. आता हे सर्व बिंदू आपण जोडणार. ओके, त्याचवर त्याचं समीकरण देखील लिहिणार. ओके, आता यानंतर पुढची सारणी बघूया. पुढचं समीकरण एक्स वजा वाय बरोबर 4. आता पहिला बिंदू बघा, 0 आणि ऋण 4, म्हणजे एक्सची किंमत 0, वाय ऋण 4 आहे, म्हणजे तो ऋण वाय अक्षावरती येणार. ओके, हा पहिला बिंदू झाला. ओके, त्यानंतर दुसरा बिंदू 1 आणि ऋण 3, एक्सची किंमत धन, वाय ऋण, चौथ्या चरणात झाला तो बिंदू. त्यानंतर 4 आणि 0, वायची किंमत 0, एक्स धन आहे म्हणजे तो एक्स अक्षावरती असणार आहे या ठिकाणी. त्यानंतर 5 आणि 1, ओके, 5, एक्सची किंमत 5 आणि वायची किंमत 1 पहिल्या चरणात, आणि याच प्रकारे आपण ही रेषा इथे जोडणार. ओके, आणि त्यावर त्या रेषेचं समीकरण एक्स वजा वाय बरोबर 4. ओके, आणि त्यांच्या छेदनबिंदूचे निर्देशक किती आले, 5 आणि 1. ओके, या ठिकाणी तुम्ही ते उत्तर बघू शकता. दिलेल्या एक सामायिक समीकरणांच्या आलेखांच्या छेदनबिंदूचे निर्देशक किती, 5, 1. ओके, आणि म्हणून शेवटी उत्तर उकल 5 आणि 1 हे आहे. ओके, या प्रकारे आपल्याला हे सोडवता येईल. यानंतर पुढचं समीकरण, पुढचा प्रश्न, एक्स अधिक वाय बरोबर 5, एक्स वजा वाय बरोबर 3. ओके, आता या ठिकाणी पहिली सारणी म्हणजे या दोन्ही बिंदूंची बेरीज किती आली पाहिजे, 5. एक्सची किंमत 0, तर वाय किती आला 5, एक्सची किंमत 2, वाय 3, एक्सची किंमत 3, वाय 2, एक्स 4, वाय 1. या प्रकारे पहिली सारणी झाली. आता दुसरी सारणी म्हणजे दोघांची वजाबाकी किती आली पाहिजे तर ती 3 आली पाहिजे. एक्सची किंमत 0 जर टाकली, ऋण वाय बरोबर 3 म्हणजे वाय बरोबर ऋण 3. एक्सची किंमत 1 टाकली, वायचं पक्षांतर केलं, 1 वजा 3 बरोबर वाय, म्हणजेच अधिक 1 वजा 3, वायची किंमत किती येणार तुम्हाला तर ती ऋण 2 मिळणार. यानंतर एक्सची किंमत 4, पुन्हा वायचं पक्षांतर करणार, 3 हा डावीकडे आणणार, तो येताना ऋण होते. ओके, हे 4 वजा 3, वायची किंमत किती आली तर 1 आली. नंतर एक्सची किंमत 5 घेतली आपण इथे. ओके, आणि पुन्हा वायचं पक्षांतर करणार, 3चं देखील पक्षांतर करणार, 5 वजा 3 किती आले तर 2 आले. या प्रकारे आपल्याला इथे
बिंदू मिळालेले. ओके, तर हेच बिंदू आपण आलेख कागदावरती स्थापन करणार. ओके, बघूया. x अधिक y बरोबर 5. पहिला बिंदू घेतलाय, दुसरा 2 आणि 3, 3 आणि 2, 4 आणि 1. ओके, या बिंदूतून जाणारी ही रेषा बघा, त्या रेषेवर त्याचं समीकरण. त्यानंतर दुसरी सारणी बघूया, x वजा y बरोबर 3 या समीकरणाची पहिला बिंदू x ची किंमत 0, y ऋण 3. ओके, म्हणजेच तो ऋण y अक्षावर येणार. नंतर 1 आणि ऋण 2, पुन्हा तो चौथ्या चरणात 4 आणि 1. ओके, 4 आणि 1 पहिल्या चरणात आणि 5 आणि 2 पुन्हा तो पहिल्या चरणात. तर या बिंदूतून जाणारी रेष. ओके, या ठिकाणी त्यांच्या छेदन बिंदूचे निर्देशक किती आले, 4 आणि 1. आणि मग शेवटी ते उत्तर लिहिणार. दिलेल्या एक सामायिक समीकरणांच्या आलेखांच्या छेदनबिंदूचे निर्देशक 4 आणि 1 आहेत या ठिकाणी. ओके, आणि उत्तर दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल 4 आणि 1 ही आहे. ओके, यानंतर पुढचा प्रश्न बघूया. x अधिक y बरोबर 0, 2x वजा y बरोबर 9. हा प्रश्न 3 गुणांसाठी मार्च 1900 परीक्षेला विचारला गेलेला आहे. ओके, पुन्हा पहिला टेबल तयार करूया. x अधिक y बरोबर 0 म्हणजे x आणि y ची बेरीज किती आली पाहिजे, तर 0 या प्रकारच्या संख्या असतील. x ची किंमत आपण इथे ऋण 2 घेतली, तर y ची किंमत किती येणार, तर धन येणार. y बरोबर ऋण x म्हणजे ऋण ऋण काय होतील, तर धन होतील. ओके, म्हणजे या दोघांची बेरीज किती आली पाहिजे, तर 0. 0 0 पण इथे चालेल आपल्याला. ओके, नंतर x ची किंमत इथे किती घेतली, 2. y किती येतात, तर ऋण. x धन असेल तर y ऋण, एक ऋण असेल तर y धन, या प्रकारे. आता या ठिकाणी x ची किंमत 5 घेतली म्हणजे y किती, तर ऋण 5. म्हणजे दोघांची बेरीज किती येणार, तर ती 0. हे सर्व बिंदू आपल्याला या ठिकाणी मिळाले. आता यानंतर पुढचं समीकरण, 2x वजा y बरोबर 9 म्हणून y बरोबर 2x वजा 9. पुन्हा सारणीत बघा, x ची किंमत आपण इथे 0 लिहिली, 2 गुणिले 0 किती झाले, 0. y बरोबर ऋण 9. नंतर 4 आणि 1, x ची किंमत 4 लिहिली आपण, 2 गुणिले 4 किती आले, तर 8 वजा 9 म्हणजे किती आले, तर वजा 1. म्हणून निर्देशक किती आला, 4 वजा 1. यानंतर x ची किंमत 5 घेतली, 5 गुणिले 2 10, 10 वजा 9 किती आले, तर 1 आले. x ची किंमत 6 घेतली, 6 दुने 12, 12 वजा 9 किती आले, तर 3. या प्रकारे इथे आपल्याला निर्देशक मिळालेले आहेत. ओके, आता हेच बिंदू आपण आलेख कागदावरती जोडणार. बघा इथे सर्वप्रथम x अधिक y बरोबर 0, पहिला बिंदू ऋण 2 आणि 2, दुसरा 0 0, तिसरा 2 आणि ऋण 2, चौथ्या चरणात जाणार 5 आणि ऋण 5 पुन्हा चौथ्या चरणात. आता ही रेषा बघा, ती आरंभ बिंदूतून जाते ही रेषा. ओके, या ठिकाणी तुम्ही ती रेषा बघू शकता. ओके, नंतर त्या रेषेवर त्याचं समीकरण लिहिणार. यानंतर पुढची सारणी, पुढच्या समीकरणाच्या सारणी y बरोबर 2x वजा 9. पहिला बिंदू बघा 0 आणि ऋण 9, हा माझ्या आलेखामध्ये बसत नाही, मी तो नाही घेतला, तर तुम्ही आलेख कागद बरोबर ऍडजस्ट करून ते करू शकता. 4 आणि ऋण 1. ओके, मग y ची किंमत ऋण आहे, तो चौथ्या चरणात जाईल. ओके, 4 आणि ऋण 1. त्यानंतर 1 आणि 5 किती घेतला, 1 आणि 5. त्यानंतर 6 आणि 3, 6 आणि 3. ओके, हे बिंदू आता जोडणार. ओके, त्यातून जाणारी रेष आणि त्यावर त्याचं समीकरण. एखादा बिंदू नाही आला तरी तो चालू शकतो. ओके, आपल्याकडे 3 बिंदू आहेत आणि तिन्ही बिंदू कसे आहेत, तर ते करेक्ट आहेत. आता यांच्या छेदन बिंदूचे निर्देशक बघा, x ची किंमत 3 आणि y पण y ऋण 3. ओके, आता म्हणून शेवटी आपण इथे काय लिहिणार, उत्तर. दिलेल्या एक सामायिक समीकरणांच्या आलेखांच्या छेदन बिंदूचे निर्देशक 3 आणि ऋण 3 चौथ्या चरणात आहेत ते, आणि म्हणून दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल 3 आणि ऋण 3 ही आहे. ओके, या प्रकारे आपण ही दोन्ही समीकरणे आलेखाच्या साहाय्याने त्याची उकल काढलेली आहे. ओके, यानंतर प्रश्न क्रमांक 4, पुन्हा तेच
3x वजा y बरोबर 2 म्हणून y बरोबर किती गेला, हे ऋण y उजवीकडे जाणार आणि 2 हे डावीकडे येणार. y बरोबर 3x वजा 2 आणि पुन्हा या ठिकाणी x ची किंमत किती येते तर ऋण 1. 3 गुणिले ऋण 1 ऋण 3 ऋण 2 ऋण 5. त्यानंतर x ची किंमत 0 y बरोबर ऋण 2. x ची किंमत 1 3 गुणिले 1 3 वजा 2 किती आले तर 1 आला. x ची किंमत 2 2 6 6 वजा 2 किती आले तर 4. हे सर्व बिंदू या ठिकाणी आपल्याला इथे मिळालेले आहेत. पुढचं समीकरण 2x वजा y बरोबर 3 म्हणजेच काय y बरोबर 2x वजा 3. या ठिकाणी x ची किंमत आपण 0 घेतलेली y बरोबर ऋण 3. x ची किंमत 2 घेतली 2 दुणे 4 4 वजा 3 1 आला. x ची किंमत 3 2 6 वजा 3 किती आले तर 3 3 3. x ची किंमत 4 4 दुणे 8 वजा 3 म्हणजे किती आले तर 5. ओके, आणि हे सर्व बिंदू आता आपण आलेख कागदावरती स्थापन करणार. ओके, बघूया. पुन्हा नेहमीप्रमाणे x अक्ष y अक्ष प्रमाण देखील इथे लिहिणार. प्रमाण हे फार महत्वाचं असतं. आपण जर प्रमाण नाही दिलं तुम्ही परीक्षेमध्ये तर तुमचा अर्धा गुण त्या ठिकाणी कमी होतो. अक्षरांना नावं जरी नाही दिले तरी त्या ठिकाणी तुमच्या मार्क्स कट होतील. ओके, तर पहिली सारणी बघा. ऋण 1 आणि ऋण 5 दोघांना ऋण चिन्ह आहे म्हणून तो तिसऱ्या चरणात पहिला बिंदू गेला इथे. त्यानंतर 0 आणि ऋण 2 y ऋण आहे म्हणून ऋण y अक्षावरती येणार तो या ठिकाणी आला बघा तो. त्यानंतर 1 आणि 1 पहिल्या चरणात, नंतर 2 आणि 4. ओके, या प्रकारे तर हे सर्व बिंदू जोडणार पट्टीच्या साहाय्याने. त्यावर त्याचं समीकरण देखील लिहिणार. ओके, तर यानंतर दुसरी सारणी 0 आणि ऋण 3 x ची किंमत 0 y ऋण 3 म्हणजेच तो ऋण y अक्षावरती जाणार. 2 आणि 1 पहिल्या चरणात 2 आणि 1, त्यानंतर 3 आणि 3, नंतर 4 आणि 5 ते बिंदू जोडणार. तर यांचा छेदन बिंदूचे निर्देशक बघा ऋण 1 आणि ऋण 5 आहे. ओके, म्हणून या ठिकाणी आपण उत्तर लिहिणार. ओके, दिलेल्या एक सामायिक समीकरणांच्या आलेखांच्या छेदन बिंदूचे निर्देशक ऋण 1 ऋण 5. उत्तर दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल ऋण 1 आणि ऋण 5 ही आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न 3x वजा 4y बरोबर वजा 7 5x वजा 2y बरोबर 0 ही रेषा देखील या समीकरणाची रेषा देखील ती आरंभ बिंदूतून जाणारे बघा. आता या ठिकाणी पुन्हा सारणी करणार आहोत आपण. y बरोबर इथे करणार. तर y बरोबर 3x अधिक 7 हे कसं आलं, बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना ती शंका असू शकते. म्हणून सर्वप्रथम इथे बघा हा 3x आपण डावीकडे जसा तसा ठेवला. या वजा 4y पक्षांतर केलं, तो उजवीकडे नेला आणि ऋण 7 हा डावीकडे आणला तर तो अधिक झाला. बरोबर इथे किती आला 4y आणि म्हणून y बरोबर 3x अधिक 7 छेदाला किती आले तर 4 आले. आता या ठिकाणी आपण x च्या किमती घेणार. ओके, x ची किंमत आपण इथे ऋण घेतली ऋण 1 म्हणजेच काय तर 4 गुणिले ऋण 1. ओके, गुणिले ऋण 3 गुणिले ऋण 1 म्हणजेच 3 गुणिले ऋण 1 अधिक 7 छेदाला किती आले तर 4 आले. म्हणजेच y बरोबर ऋण 3 अधिक 7 आणि छेदाला किती तर 4 किती आले तर 4/4 किंमत किती आली तर 1 आली. त्यानंतर x ची किंमत 1 घेतली 3 गुणिले 1 3 आले 3 अधिक 7 किती आले तर 10 10/4 y ची किंमत किती आली 10/4 संक्षिप्त रूप देणार त्याला आणि इथे किती 4 1 4 4 2 8 2 उरले 4 25 2.5. त्यानंतर x ची किंमत 3 घेतली 3 त्रिक 9 9 7 16 16/4 4 1 4 4 चौक 16. ओके, म्हणजे 3 आणि 4 आले. यानंतर x ची किंमत किती घेतली तर 5 3 5 15 15 7 22. ओके, म्हणून y बरोबर 22/4 या ठिकाणी y ची किंमत किती आली 4 1 4 4 25 आणि पुन्हा 4 25. y ची किंमत किती आली
तर ती 5.5 आणि या प्रकारे आपण ते सर्व बिंदू यानंतर ते आलेखावरती स्थापन करणार. यानंतर पुढचं समीकरण 5x वजा 2y बरोबर 0 म्हणून y बरोबर 5x छेद 2. आता या ठिकाणी x ची किंमत घेतली त्या ऋण 2, 5 गुणिले ऋण 10 म्हणजेच ऋण 10 छेद 2. y ची किंमत किती आली तर ऋण 5. x ची किंमत 0, y ची किंमत देखील 0, x ची किंमत 1, 5 गुणिले 1 5, 5 छेद 2 म्हणजे 2.5, x ची किंमत 2, 5 दुणे 10 छेद 2 म्हणजे किती आले तर 5 आले. आणि या प्रकारे आपल्याला ही दुसरी सारणी देखील मिळाली. आता हेच बिंदू आपण आलेख कागदावर तिथे स्थापन करणार. पहिला बिंदू बघा, ऋण 1 आणि 1, x आणि त्याचे कोण 1 आहे म्हणजेच तो दुसऱ्या चरणात जाणार. 1 आणि 2.5, 1 आणि 2.5 पहिल्या चरणात. त्यानंतर 3 आणि 4 पहिल्या चरणात. 5 आणि 5.5 या प्रकारे. आता या बिंदूतून जाणारी आपण रेषा काढणार. ही रेषा बघा. ओके, त्या रेषेवरती त्याचं समीकरण देखील देणार, नंतर लिहूया ते. आता पुढचे बिंदू स्थापन करूया. ऋण 2 आणि ऋण 5 तिसऱ्या चरणात असणारे तो बिंदू. ओके, सर्वप्रथम इथे 0 0 आपण आरंभ बिंदू घेतलेला आहे. त्यानंतर 1 आणि 2.5 घेतलेला आहे. ओके, नंतर बघा इथे ऋण 2 आणि ऋण 5 घेतलेला आहे. नंतर 2 आणि या ठिकाणी 5 घेतलेला आहे. आता या बिंदूतून जाणारी देखील रेषा आपण इथे काढलेली आहे आणि त्यांच्या छेदन बिंदूचे निर्देशक बघा, x ची किंमत 1 आणि y ची किंमत 2.5. ओके, तर यानंतर दोन्ही रेषांवरती दोघांचे समीकरण आणि शेवटी उत्तर लिहिणार. दिलेल्या एक सामायिक समीकरणांच्या आलेखांच्या छेदन बिंदूचे निर्देशक 1, 2.5 किंवा 1,5/2. ओके, आणि शेवटी उकल. ओके, या प्रकारे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न, 2x वजा 3y बरोबर 4. पुन्हा हे समीकरण आपण y बरोबर असं लिहिणार. ओके, आता या ठिकाणी वजा 3yचं पक्षांतर केलं, तो उजवीकडे गेला आणि 4 हा डावीकडे आला, तो ऋण झाला आणि ऋण 3y धन झाला. म्हणून y बरोबर हा 3 y ला कसा आहे तर गुणिले, तो डावीकडे आल्यानंतर तो भागिले होणार. y बरोबर 2x वजा 4 छेद 3. ओके, या ठिकाणी x ची किंमत किती घेतली तर सर्वप्रथम ऋण 1 घेतली. मग या ठिकाणची आकडेमोड बघा. ओके, 2 गुणिले ऋण 1 ऋण 4 आणि छेदाला किती आले तर 3, म्हणजेच किती आले तर ऋण 2 ऋण 4 छेदाला 3 ऋण 6 छेद 3 म्हणजे किती आले तर ऋण 2. नंतर x ची किंमत किती घेतली तर 2 घेतली. 4 ऋण 4 आणि धन 4 शून्य झाले, अंश शून्य म्हणजेच पूर्ण अपूर्णांकाची किंमत 0. त्यानंतर x ची किंमत 5 घेतली. 5 दुणे 10, 10 4 गेले 6, 6 छेद 3, 3 1 3, 3 दुणे 6. ओके, त्यानंतर x ची किंमत किती घेतली तर 8, म्हणजे 8 दुणे 16, 16 4 गेलेत 12, मग 12 छेद 3, 3 1 3, 3 चौक 12 म्हणजे किती आले तर 8,4. ओके, आता याचप्रमाणे पुढच्या समीकरणासाठी देखील 3x वजा y बरोबर 4 म्हणजेच 3y बरोबर x अधिक 4. ओके, म्हणजेच y बरोबर x अधिक 4 छेद 3. आता पुन्हा x ची किंमत सर्वप्रथम ऋण 4 घेतली. ऋण 4 अधिक 4 म्हणजे 0, अंशाची किंमत 0 छेदाला 3 म्हणजे ओव्हरऑल किती आले तर ते 0 आले. नंतर x ची किंमत ऋण 1, ऋण 1 अधिक 4 म्हणजे 3 छेद 3, y ची किंमत किती आली ते 1 आले. नंतर x ची किंमत 2, 2 अधिक 4 6, 6 छेद 3, 3 1 3, 3 दुणे 6. नंतर x ची किंमत 5, 5 आणि 4 9, 9 छेद 3, 3 1 3, 3 त्रिक 9. या प्रकारे आपल्याला इथे हे बिंदू मिळाले. ओके, आणि हेच बिंदू आपण आता ते आलेख कागदावरती ते स्थापन करणार. ओके, तर पुन्हा नेहमीप्रमाणे इथे बघा, अक्ष प्रमाण बरोबर ते काढायचे. पहिला बिंदू बघा, दोघांना ऋण साईने, तो तिसऱ्या चरणात जाणार. पहिला बिंदू झाला. दुसरा 2,0 x अक्षावरती, 5 आणि 2 पहिल्या चरणात, 8 आणि 4 पुन्हा पहिल्या चरणात. ते सर्व बिंदू जोडणार इथे, त्यातून जाणारी ही रेषा. ओके, नंतर पुढचं समीकरण बघा या ठिकाणी.
ऋण 4 आणि 0 म्हणजे एकची किंमत ऋण 4. यानंतर पुढची सारणी घेऊया. पहिला बिंदू बघा, ऋण 4 आणि 0 या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर ऋण 1 आणि 1. ओके, म्हणजेच दुसऱ्या चरणात गेलेला आहे तो. त्यानंतर 2 आणि 2. पहिल्या चरणात 5 आणि 3 पहिल्या चरणात. हे बिंदू जोडणार. ओके, आणि यानंतर यांचा छेदनबिंदू किती आला? 8,4. एक्सची किंमत 8 आणि वायची किंमत 4. म्हणून शेवटी आपण या ठिकाणी इथे पुन्हा उत्तर लिहिणार. ओके, दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल XY 8,4 ही आहे. ओके, आणि याचबरोबर या ठिकाणी आपण सराव संच 1.2 हा पूर्ण केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. या वर्षासाठी माझे सर्व व्हिडिओ पुन्हा नवीन असणार आहेत. निश्चितच बघायला विसरू नका. तुमच्या मार्कांमध्ये निश्चितच फरक होईल. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.